हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, मुंबईला 12 तारखेपासून आंदोलन चालू आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण, मी संदीप कांबळे सर आणि सर्व टीम आम्ही पाठपुरावा करतच आहोत. हे सर्व करत असताना जे मुंबईमध्ये विविध आस्थापना जे आहेत त्या आस्थापना पण आमच्या भेटी देणं होत आहे. संदीप कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली जे आंदोलन चालू आहे मित्रांनो, याच्यामध्ये खूप मुलं सहभागी होत आहेत. तुम्ही पण उद्या सहभागी व्हावं, उद्या सोमवार. ठीक आहे, मी तुम्हाला आवाहन करतो. आणि हे सर्व करत असताना BMCला सुद्धा आम्ही पाठपुरावा केलेला आहे. इतर सर्व माध्यमासाठी पाठपुरावा केलेला आहे. विशेष करून मित्रांनो, एक उर्दूची आम्ही एक वेगळी टीम बनवलेली आहे. प्रत्येक माध्यमाची आम्ही वेगळी टीम बनवतो ज्याच्यामुळं काम करण्यामध्ये आम्हाला सोपं जाईल. त्या पद्धतीने आम्ही उर्दूसाठीची एक टीम बनवली होती. त्या उर्दूसाठी मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रातून विविध भागातून मुलं आलेले आहेत. त्या मुलांच्या संदर्भात ते मुलं आम्ही एकत्र येऊन मुंबईला आम्ही BMCला भेट दिली असता काही आम्हाला जी माहिती भेटलेली ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्व माध्यमाच्या संदर्भात असेल, उर्दू, हिंदी, मराठी, हिंदी, इंग्रजी सर्व माध्यम असतील. सर्व माध्यमाची तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. इथून तुम्हाला या चॅनलवरून तुम्हाला ऑथेंटिक आणि सत्य माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. सुरुवातीला मित्रांनो, उर्दू माध्यमाच्या संदर्भात सांगत असताना मी त्यांना एक 5 मिनिटं उर्दूमध्ये सांगेन, हिंदीमध्ये सांगेन, नंतर मग तुम्हाला मराठीमध्ये परत सांगणार आहे. ठीक है, चलो. अस्सलाम वालेकुम दोस्तों. ख़ास तौर पे ये 5 मिनट 7 मिनट जो भी मैंने बताने वाला हूँ आपका मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा उर्दू के बच्चों का, जो भी इसके अंदर जान के तौर पे, माल के तौर पे आपने हिस्सा लिए. और इसी सिलसिले में जो 12 तारीख से मुंबई में आंदोलन चल रहा है संदीप कांबळे सर की रहबरी में, इसके अंदर अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ जिन्होंने खुला सपोर्ट दिया है, इसके अंदर बाकायदा रियाज कुरैशी सर जो अमरावती के जिलाध्यक्ष थे, अभी अल्हम्दुलिल्लाह उनका सिलेक्शन हुआ है मुंबई में, उन्होंने आए थे. और साजिद निसार सर का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा ख़ास तौर पे कि आपके रहबरी में ये उर्दू की वैकेंसी लाने में कोशिश चल रही है अल्हम्दुलिल्लाह. ठीक है, तो दोस्तों मैं आपको जो मुंबई में BMC में जो पाठपुरावा हो इसके सिलसिले में जो भी कुछ इन्फॉर्मेशन आई है मैं आपको इस वीडियो के ज़रिए मैं आपको बताना चाह रहा हूँ. आखिरी तक वीडियो देखो और उर्दू के सिलसिले में जो भी वैकेंसी की जो इन्फॉर्मेशन रहेंगी इस चैनल के प्लेटफॉर्म से आपको दी जाएंगी. आपको चैनल सब्सक्राइब करके रखिए. ठीक है, चलो. BMC में जो भी कुछ चीज़ें हुई उसके अंदर मैं पूरा डिटेल आपको मैं बताना चाहूँगा. उसके अंदर ख़ास तौर पर मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा अली सर, मुंबई से ताल्लुक़ रखते हैं, सलमान सर जो औरंगाबाद यवतमाल से आए हैं, और उसके बाद सईद सर जो धुले से आए थे, राहिल सर जो जलगांव से आए थे. बाकी सब टीम हम मिल के मुंबई BMC में गए थे. उस सिलसिले में 3 RTI डाली गई. RTI में का जॉब मिल जाएगा इंशाल्लाह. अली सर ने ऑलरेडी RTI डाले थे, उसका जॉब भी मिल जाएगा. बाकी जो भी RTI का जॉब आएगा मैं ये यूट्यूब प्लेटफॉर्म के ज़रिए आपको बताएंगे उसके अंदर क्या अपडेट है क्या नहीं. ठीक है, तो अब एक बार इसको चैनल सब्सक्राइब करेंगे तो आपको इसके अपडेट आते जाएंगे. और इसके अंदर एक इन्फॉर्मेशन ये है कि दोस्तों उर्दू के वैकेंसी BMC में आपको तो पता है 19 जनवरी 2025 में जो RTI मिला था उसके अंदर बहुत सारी वैकेंसी खाली है, आपको पता है. टेलीग्राम में डिस्क्रिप्शन लिंक में वो डाली आप देख सकते हैं. तो मैं आपको ये बताना चाह रहा हूँ कि दोस्तों कि यहाँ की वैकेंसी अगर आती हैं तो बहुत सारे उर्दू के बच्चों का फ़ायदा होगा. कि वो कैसे, इसी वजह से आप जान में माल में रमज़ान का महीना रहने के बावजूद भी आपने हिस्सा लिए, मैं आपका शुक्रगुजार अदा करता हूँ. जब आप BMC हम गए थे हम सब, तो उसके अंदर हम ऑफिसर से मिले और कुछ चीज़ें टेक्निकल हैं, निवेदन दिए, RTI के थ्रू जानकारी लिए, और जो इतनी वैकेंसी RTI में मिली उसकी हम कंफर्मेशन की कि सच में उतनी वैकेंसी जो दिए है वो पेज सही है क्या, वो इन्फॉर्मेशन सही है क्या. तो जो RTI ऑफिसर थे उन्होंने हमको जवाब दी कि सच है, उतनी वैकेंसी खाली है. तो एक बताना ज़रूरी है कि दोस्तों कि ये जो RTI की वैकेंसी है अपने को कन्वर्ट जगह पे पोर्टल पे लाना है. इसके लिए आपने बहुत मशक्क़त करनी होगी, बहुत मेहनत करनी होगी, और आपका सपोर्ट बहुत ज़रूरी है, तभी कुछ कर पाएंगे. अगर आप निगेटिव करेंगे, कोई कर रहा है लीडरशिप कर रहे हैं कुछ, यहाँ किसी को लीडर बनना नहीं है. सलमान सर भी यवतमाल से आए, सईद सर धुले से आए, मालेगांव से राहिल सर, जलगांव से राहिल सर आए, अली सर 2 दिन मुंबई का वक्त दिए. इनको किसी को लीडर बनना नहीं, मुझे खुद लीडर बनना नहीं दोस्तों. वक्त निकाल कर हम मुंबई में गए थे वैकेंसी के सिलसिले में. तो आपका भी उसके अंदर सपोर्ट होना बहुत ज़रूरी है, तभी कुछ काम हो सकता. मिलजुल कर अगर काम करेंगे तो वैकेंसी आ सकती. जब हम गए, तब जाने के बाद ऑफिसर से मिले, सब चीज़ों से मिलने के बाद एक बात तुमको बताना ज़रूरी समझता हूँ दोस्तों, वैकेंसी आ सकती अगर अपन ने कोशिश करे तो, अदरवाइज़ कुछ खैर नहीं. मैं क्लियर बता रहा हूँ आपको आना ज़रूरी है.
पाठपुरावा ज़रूरी है, टीम बना के काम करना ज़रूरी है। हम तो कर रहे हैं, आपका सपोर्ट ज़रूरी है। कोई अगर आगे आकर के काम करना चाहे तो बिंदास आप कर सकते हो। व्हाट्सएप ग्रुप्स है, उसके अंदर आप डिस्कस कर सकते हो। मैं आपको तो पता है वो बारे में। तो जो भी आप इस काम में अगर तुम जान में हिस्सा लेना चाहो तो आओ, मेहनत करते हैं, वैकेंसी लाते हैं। इस सिलसिले में हम जब बीएमसी गए तो ऑफिसर से मिले, आरटीआई दले, आरटीआई का पुराना जवाब भी मिल जाएगा। ये टी प्लेटफॉर्म से आपको उसका जवाब पूरा एक्सप्लेनेशन दी जाएगी कि आरटीआई में क्या जवाब आया, आरटीआई का पुराना जो भी आरटीआई डाला हुआ है। इसमें सब में बड़ी प्रॉब्लम क्या है, संच मान्यता का। मैक्सिमम जगह पर 24-25 की संच मान्यता हो चुकी है, 25-26 की संच मान्यता बहुत जगह पर हुई नहीं, उसका आंकड़ा डिटेल पता चला नहीं। इस वजह से आरटीआई में जवाब लेने में प्रॉब्लम आ रहा है। मैक्सिमम जगह के आरटीआई के जवाब आए हुए हैं हमको, वो आपको मैं बताऊंगा। ये जब आंदोलन होने के बाद फिर से हमको कल जाना है और उसमें आपको मैं बताना चाहूँगा, तो वो पूरे आरटीआई का जवाब आपको बताया जाएगा। लेकिन बीएमसी में जो है तो दोस्तों एक ही बात बताना है, कोशिश करेंगे तो पॉजिटिव है इंशाल्लाह, कोशिश नहीं करेंगे तो कोई बता नहीं सकते। यहाँ पे कोई जिम्मेदारी नहीं ले रहे हैं, जिम्मेदारी ये ले रहे हैं कि हम कोशिश करेंगे इंशाल्लाह। बस आपकी दुआ की ज़रूरत है और आपकी मेहनत की ज़रूरत है, तभी वैकेंसी आ सकती। इसमें वक्त निकाल रहे हैं, घर से वक्त निकाल कर टाइम देकर हम 2-2, 3-3 दिन, 4-4 दिन के लिए मुंबई पुणे घूम रहे हैं। ये किसके लिए? ये सब आप सभी के लिए, कौम के मुस्तकबिल के लिए, बच्चों की बेरोज़गारी ख़त्म करने के लिए कोशिश चल रही है। इसमें कोई एक मीडियम तो है ही नहीं, बाकी सब मीडियम की तो हम कोशिश कर ही रहे हैं। लेकिन साथ साथ उर्दू की बात जब रखी जाती है तो ये ज़रूरी है। ऊपर वाले रमज़ान का पाक महीना है, इसके अंदर सब कोशिश चल रहे हैं, रोज़े की हालत में लोग आ रहे हैं। मैं आपसे आपकी मेहनत, आपके जो आपने हिस्सा लिया है वो हिस्सा सब चीज़ों में अच्छे इसमें इस्तेमाल हो रहा है, ये आपको पता है। तो ये दोस्तों क्यों ज़रूरी है, क्योंकि कैसे मालूम है, अगर बाकी सब शिक्षण अधिकारी को निवेदन गए, इन्वर्ट ओसी आपको डिस्क्रिप्शन टेलीग्राम में या बाकी ग्रुप में हम शेयर करेंगे। थोड़ा गड़बड़ में चीज़ रहने की वजह से हमको 2-3 दिन से आपको बताना नहीं हुआ। तो ये सब चीज़ें हैं, फिक्र मत करें, बस कोशिश करना ज़रूरी है, तभी हो सकता। पहली बार है, एक बार जाने से बीएमसी में वैकेंसी नहीं आती। हमारा नेक्स्ट प्लान जो है इंशाल्लाह बाद रमज़ान का है, उसके अंदर महापौर मुंबई के जो सिलेक्शन हुए हैं उनसे मुलाकात करना, बाकी ऑफिसर से मुलाकात करना, जो भी एमएलए एमपी है उनके थ्रू, अपन जो भी रूलिंग पार्टी वाले हैं बीजेपी शिवसेना, इनके थ्रू अपने को वहाँ के ऑफिसर्स के साथ मंत्रालय में मीटिंग, सब चीज़ें यहाँ से हम कंटिन्यू करने वाले हैं। अभी तो शुरुआत हुई है, जब संच मान्यता मुकम्मल हो जाए उसके बाद हम चीज़ें आसान हो जाएंगी, ऐसा मुझे आपको कहना था। और यही उर्दू का एक अपडेट है कि हमने मुंबई में क्या किया। मुंबई में आंदोलन में मैं इस तरीके से शुक्रिया अदा करना चाहूँगा जो उर्दू के अतराफ के जो मुंबई के लोग हैं आए थे, और वो आए थे और आंदोलन में, और लास्ट मंडे कल है, आप आइए और शरीक हो, ताकि कल डेलीगेशन इंशाल्लाह एजुकेशन मिनिस्टर से मुलाकात हो जाएगी, दादा बोसी साहब के साथ। कुछ टेक्निकल चीज़ों की वजह से मंत्रालय में जैसा कुछ थी उससे मुलाकात नहीं हुई, किसी का डेलीगेशन गया नहीं वहाँ पे, जितने भी आंदोलन थे ना, किसी का डेलीगेशन नहीं गया, क्योंकि कुछ चीज़ें टेक्निकल वहाँ पर न्यूज़ ब्रेकिंग अफवाह वगैरह हो, उस चीज़ों से मंत्रालय ब्लॉक किया गया था। ये सब चीज़ें हैं, आप न्यूज़ देखे चाहोगे तो ये बताना ज़रूरी था, ठीक है। तो और कुछ अपडेट रहेंगे तो मैं अब इंशाल्लाह यही चैनल प्लेटफॉर्म से उर्दू के ज़रिए बताऊंगा, और इसी प्लेटफॉर्म से मैं आपको रिक्वेस्ट कर रहा हूँ कि आप मंडे के दिन जो भी मुंबई और अतराफ के लोग आइए, और कोई नए हैं तो चैनल को सब्सक्राइब कीजिए, जिस वजह से यहाँ से आपको अपडेट इन्फॉर्मेशन दी जाएगी। अब मैं बाकी मीडियम के बारे में बताना चाहूँगा। तर मित्रांनो, उर्दूच्या माध्यमातलं मी सांगितलं थोड्या वेळाबद्दल. आता तुम्ही मराठीचं जे आहेत, मराठी असेल, इंग्रजी माध्यमच आणि हिंदी माध्यम, इतर सर्व माध्यमाचा जो विषय आहे तो सेमच प्रॉब्लेम आहे मित्रांनो, की त्याच्यामध्ये संच मान्यता अजून कंप्लीट नाहीत बीएमसीच्या, त्यांच्यावर काम चालू आहे. जर तुम्ही, आणि इथं तिथे आरटीआय पण टाकलेलं आहे, सर्व इतर जी माहिती येईल तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सांगेलच की सर्व माध्यमाचं काय सविस्तर सद्यस्थिती आहे. ते रिक्त जागा खूप आहेत, तुम्हाला अजून क्लिअर करतो. अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटल्यानंतर लक्षात आलं जागा रिक्त आहेत, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. पण त्या जागा पोर्टलवर कशा आणता येईल ते महत्त्वाचा विषय, हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण का इंग्रजी माध्यमाच्या जागा खूप आहेत, तिथे पब्लिक स्कूल आहेत, हिंदी माध्यमाच्या जागा आहेतच, उर्दू माध्यमाच्या जागासाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत, सर्व येतच आहेत, मराठी माध्यमाच्या पण जागा आहेत मित्रांनो. हे सर्व माध्यमाच्या जागा बीएमसीमध्ये खूप जास्त असल्यामुळं, शाळा खूप जास्त आहेत, त्या जागा आणायच्या असतील तर आपण सर्व मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे, अन्यथा काही खरं नाही आहे. उर्दूची टीम रेडी झालेली आहे, इतर टीम रेडी होणं गरजेचं आहे. इंग्रजी माध्यमाची असेल, हिंदी माध्यमाची असेल, मराठी माध्यमाची असेल. मराठी माध्यमात आम्ही करतोच, उर्दूचं पण करतोय. मी हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांना पण आवाहन करतो ह्या प्लॅटफॉर्मच्यावरनं की तुम्ही एक टीम बनवा, टीम मिळून काम करा, जेणेकरून तुम्हाला सर्वांचा फायदा होईल. अन्यथा काय होईल माहिती आहे का, ज्यांचं जास्त प्रयत्न राहील त्याच्याच माध्यमाच्या जागा येण्यासाठी अधिकारी विचार करतात.
हे तुम्हालाही माहीत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती करतो आहे, बी सिरियस व्हा. कारण का फक्त मोजक्याच ठिकाणावरून इंग्रजी माध्यमाच्या जागा येतात, मोजक्याच ठिकाणावरून हिंदी माध्यमाच्या जागा येतात, मराठी माध्यम महाराष्ट्रामधून येतात, तुम्हाला इतर माहितीच आहे. पण हे सर्व जागा आणण्यासाठी जर प्रयत्न करायचा असेल तर तुम्हाला मुंबईला प्रत्येक वेळेस पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आम्ही करतच आहोत. तुम्ही आमच्यासोबत जुळा आणि आपण सर्व मिळून प्रयत्न करून एवढंच तुम्हाला मी आवाहन करतो, विनंती करतो आहे. आणि हे सर्व करत असताना मित्रांनो, मुंबईमध्ये संदीप कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. येणाऱ्या उद्या सोमवार आहे, मंत्रालयामध्ये काही घडामोडी घडल्यामुळं डेलिगेशन भेट झालेली नाही, पण 100% उद्या भेट होईलच. कारण का मंत्रालय सर्वांसाठी बंद होतं काही दिवसासाठी, 2 दिवसासाठी, कारण काही अफवा ह्या गोष्टी होत्याच, त्या तुम्हाला माहितीच, तुम्ही न्यूजमध्ये बघितलेलंच असेल. तिथं सर्व आंदोलनातलं कोणाचं डेलिगेशन तिथे गेलेलं नाही, तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे सोमवारी जोपर्यंत आम्ही भेट होणार नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, आम्ही आंदोलन सोडणार नाही, हे तुम्हालाही माहीत आहे. आणि प्रयत्न करत आहोत आम्ही शेवटपर्यंत. कसं आहे, प्रयत्नांती परमेश्वर असं मराठी पण म्हणतोयच. हे सर्व करत असताना मित्रांनो, तुमची सर्वांची साथ हवी आहे. ते तुम्ही स्वतः यावं ही विनंती करतो आहे, आर्थिक सहकार्य करावं ही पण विनंती करतो मित्रांनो. कारण का कसं आहे माहीत आहे का, तो आम्ही प्रयत्न करतो, तुम्ही घरी बसताय, अशानं जागा येत नाहीत, तुम्हाला सांगतो. व्हिडिओ असेल, ही माहिती ह्याच प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला RTIचे उत्तर देणारच आहोत. नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा, तुम्हाला ऑथेंटिक आणि सत्य माहिती भेटतच राहील. पण इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा जर विचार केला मित्रांनो, तर इंग्रजी माध्यमाच्या जागा आहेत, परंतु तिथं कंत्राटी भरतीचं प्रमाण एक आहे. कंत्राटीच्यामध्ये जागा गेल्या तर त्यांनी कंटिन्यू केलं तर तुमच्या जागा परमनंट येऊ शकत नाहीत. कारण का कोणतीही मनपा परमनंट शिक्षक देण्यासाठी थोडासा विचार करत असते. पण तुम्हाला एकच सांगतो इंग्रजी माध्यमाच्या मुलांना, की तुम्ही वैयक्तिक एक टीम बनवा. आणि इंग्रजी माध्यमाची काही मुलं माझ्या संपर्कात आहेत, त्यांना मी सांगणारच आहे. ही दुर्दैवाची गोष्ट मित्रांनो, कालच्या आंदोलनामध्ये आम्ही जेव्हा BMCला जात होतो तेव्हा एकही इंग्रजी माध्यमाचा मुलगा तिथं अवेलेबल नव्हता. जेणेकरून आम्हाला तिथं मुद्दा मांडायचा तर कसा मांडायचा हा एक प्रश्न आहे. आणि हिंदी माध्यमाची पण तीच कंडिशन आहे मित्रांनो, ती मुलं आलेली नव्हते. उर्दू माध्यमाची प्रॉपर विचार टीम केली, ते आले, आम्ही मिळून गेलो. आणि आम्ही तुम्हाला एक शब्द देतो आहे, उर्दू माध्यमाची पण जागा येणारच आहेत. उर्दू माध्यमाची खूप मुलं आली मित्रांनो, खूप मुलं आले होते. आणि ते मुलं आले, डेलिगेशन 2-3 दिवस थांबले, उपवासमध्ये, रमजानमध्ये सर्व वेळ दिला, महिलांनी वेळ दिला, पुरुषांनी वेळ म्हणजे मुलांनी वेळ दिला, खूप वेळ दिला मित्रांनो. मुंबईच्या लोकलची मुलं आले होते, त्यांचा एकदा खरंच धन्यवाद व्यक्त करतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं जर प्रयत्न केला ना मित्रांनो, जागा येतात. फक्त कोणतरी लढतंय, कोणतरी प्रयत्न करते, अशांना जागा येणार नाही, तुम्हाला मी गॅरंटी देतो. मग कधी नंतर असा एक विचार येऊन जाईल की आम्ही पण प्रयत्न करणं कुठेतरी आम्हाला विचार करावा लागेल. कारण का आम्ही सर्व सोडून जाऊन प्रयत्न करतोय, कारण का आम्हाला लागायचं आहे. मग एक जरी जागा आली, आम्ही मराठी माध्यमाचे आहे, हे सर्व करत असताना आम्हाला मराठी माध्यमाचा विचार करणार ना, तरी पण आमच्यामध्ये एक माणुसकी जिवंत आहे. आणि सर्व मिळून प्रयत्न केले तर सर्व माध्यमाच्या जागा येतील आणि ताकद वाढेल आणि सर्व मुलं लागतील, ही आमची माफक अपेक्षा आहे. आमची दुसरी काही अपेक्षा नाही आहे. आम्हाला कोणाला आमदार खासदार व्हायचं नाही, मंत्री संत्री व्हायचं नाही, एवढं सांगायचं होतं. आणि मुंबई BMCमध्ये आहे पॉझिटिव्ह, जागा आहेत रिक्त, पण ही जागा पवित्र पोर्टल आणण्यासाठी आपल्याला परत पाठपुरावा करणं गरजेचं आहे, तरच जागा येऊ शकतात, अन्यथा काही खरं नाही आहे. मी क्लिअर सांगतो, तुम्ही मला जसं निगेटिव्ह म्हणतोय पण हे सत्य आहे मित्रांनो. आंदोलनातून मी वेळात वेळ काढून BMCला पाठपुरावा केला. हे रमजान संपल्यानंतर, ईद संपल्याच्या नंतर आम्ही अजून एक परत एकदा उर्दू टीमसोबत आम्ही पाठपुरावा डेलिगेशन म्हणजे परत आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरणारच आहोत. मुंबईमध्ये जेवढे विविध आस्थापना आहेत, मुंबई आहे, ठाणे महानगरपालिका आहे, कल्याण भिवंडी, नवी मुंबई, पनवेल, विविध इतरचे महानगरपालिका नगर परिषद आहेत, तिथं जागा आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत. मराठी माध्यम असेल, सर्व माध्यमासोबत. पण इंग्रजी आणि हिंदी माध्यमाला विनंती करतो की तुम्ही पण तुमच्या जागा इथं जास्त असल्यामुळे तुम्ही यावं, एक टीम बनवावं, पाठपुरावा करावं आणि आमच्याशी जोडावं, असं मी तुम्हाला विनंती करतो आहे. आणि ही अशी अपडेट होती मित्रांनो. मुंबई BMCला दिल्याच्यानंतर रिक्त जागा खूप आहेत. RTIच्या उत्तराला तुम्हाला ह्याच्यावर भेटूनच जाईल. 24-25 संस्मरणात आहेत, 25व्या संस्मरणानुसार आपल्याला रिक्त जागा पाहिजे, म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे मित्रांनो. नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. सद्यस्थिती काय आहे मुलांना कळून जाईल मित्रांनो. धन्यवाद.